नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच वडापाव आणि त्याच्यासोबत चटणी सुद्धा बनवून दाखवणार आहे। चला तर मग वडापावची सोपी आणि चविष्ट रेसिपीला सुरुवात करू। चला तर मग साहित्य पाहून घेऊ। तर इथे मी 4 बटाटे कुकरला 4 शिट्ट्या देऊन उकडून घेतलेले आहेत। बेसन, हळद, मसाला, राई, तांदळाचं पीठ, इथे मी 7 मिरच्या, जिरं, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि अद्रक। आता आपण भाजी बनवण्यासाठी इथे आपण सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊ। इथे आता आपण हाताने बटाटा कुस्करून घेणार आहे। बटाटा व्यवस्थित कुस्करून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण भाजीसाठी तडका तयार करून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा राई घालू। आता आपण मिक्सरला फिरवून घेतलेली हिरवी चटणी घालू आणि हे सर्व मिक्स करून घेऊ। तडका तयार झालेला आहे। आता आपण भाजीमध्ये घालू। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालू आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। जी तयार झालेली आहे। आता आपण वडे बनवून घेऊ आणि वडे बनवते वेळी जास्तही जाड नाही आणि जास्तही पातळ नाही, मीडियम आकाराचे वडे बनवून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व वडे आपण बनवून घेऊ। वडे बनवून तयार झालेले आहे। आता आपण वड्यांसाठी पीठ तयार करून घेऊ। 1 वाटी बेसन, आणि 2 चमचे मी इथे वडे कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घालणार आहे आणि थोडीशी हळद आणि मीठ। आता आपण इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घेणार आहे। इथे मी बेसन मध्ये सोडा वापरलेला नाहीये आणि तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पण बघू शकताय। जास्तही जाड नाही आणि जास्तही पातळ नाही, मीडियम ठेवलेली आहे। आता आपण वडे तळून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आता आपण तेलामध्ये वडे सोडून घेऊ। असं वडा घ्यायचा आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्यांना पलटून घेऊ आणि व्यवस्थित दोन्ही साइडने कुरकुरीत भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय वडे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता आपण त्यांना काढून घेऊ। अशा प्रकारे सर्व वडे तळून घेऊ। चटणी बनवण्यासाठी
इथे आपण बेसनचा चुरा बनवून घेणार आहे। मग त्याच्यासाठी आता आपण बेसन तेलामध्ये हाताने सोडणार आहे। बेसनचा चुरा तयार झालेला आहे। आता आपण चटणी बनवून घेऊ। सहा लसूण पाकळ्या, थोडासा लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ। चटणी तयार झालेली आहे। आता आपण वडा भरून घेऊ। गरमागरम आणि कुरकुरीत असे वडापाव तयार झालेले आहेत। तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू।